नमस्कार मैत्रिणींनो, अवितास किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी संडे स्पेशल तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे चिकन फ्राय। हे मी चिकन जे घेतले आहे बोनलेस घेतलेले आहे, घरी आणून मी कट केलेले आहे ते पीस, म्हणजे एकदम मोठे पण नाही ठेवले, जाड नाही तर एकदम पातळ पण नाही, म्हणजे मीडियम साइज ठेवायला पाहिजे। त्याच्याकडून आपल्याला मस्त से ज्युसी फ्राय चिकन होऊ शकतं। तुम्ही बघू शकता मी प्लेटिंग सिंपल पद्धतीने केलं आहे, छान असा कलर आलेला आहे गोल्डन ब्राउन। तसेच बघायला जेवढे ते क्रिस्पी दिसतात तसेच क्रिस्पी पण झालेले आहे। जसे तुम्हाला माहित असेल आपण घरी बनवतो तेव्हा क्रिस्पी नाही होत, तर मग मी ह्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलंय की क्रिस्पी कसं करायचं। ह्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की एंड पर्यंत पहा, ट्राय करा घरी आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। घरी काही गेट टुगेदर असलं किंवा बर्थडे पार्टी म्हणू किंवा साध्या मुलांना काही खायचं असेल नॉनव्हेज स्टार्टर मध्ये, तर आपण हे अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो। इझी आहे, काही असं नाही की मॅरिनेट करून ठेवायचं एवढा वेळ असं पण नाही। तर आपण बघू ह्याची कृती। तर इकडे मी घेतलंय बोनलेस, जसं मी कट करून घेतले, घरी तुम्ही बाहेरून कट करून पण आणू शकता। तर ह्याला मी आता मॅरिनेट करणार। तर 500 ग्राम माझं हे चिकन आहे। चवीनुसार मी ऍड करणार इकडे मीठ, 1 टेबलस्पून मी घेतले जिंजर गार्लिक पेस्ट, 1 टीस्पून हळदी पावडर आणि 2 टेबलस्पून मी इकडे घेतले काश्मीरी चिली पावडर। ह्याच्याने कलर मस्त येतो आणि ह्याचा टेस्ट पण चांगला लागतो। रेड चिली आपण अवॉइड करायला पाहिजे। इकडे मी ऍड करते 2 टेबलस्पून तंदुरी चिकन मसाला, ह्याच्याने मस्त असा फ्लेवर येतो। आणि हाफ मी इकडे घेतलाय लिंबू। तर हे सगळे जिन्नस मी अगोदर मिक्स करून घेणार, मॅरिनेट करून घेणार चांगलं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इन्स्टंट पण हे फ्राय करू शकतात, पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्याला मिनिमम 30 to 1 hour ठेवू शकता। मस्त असं त्याला कोटिंग करायचं आहे। आता हे झालेलं आहे, ह्याच्यावरती मी आता 1 टेबलस्पून तेल घालणार, म्हणजे असं मस्त असं मॅरिनेट होतंय तेल टाकल्याने। तर मग हे मी ह्याला तेल लावून 15-20 मिनिटं ठेवते, म्हणजे तोपर्यंत मी फ्राईंगचा रेडी करून घेते। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत। तर आता मी इकडे घेतलेलं आहे फ्राईंग पॅन, ऍड करते मी 2 टेबलस्पून रवा। रवा मोठा पण चालतो आणि बारीक असला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि 2 टेबलस्पून मी इकडे घेतलंय तांदळाचं पीठ। ह्याच्याने तांदळाच्या पिठाने खूप क्रिस्पीनेस येते। आणि थोडंसं मी मीठ टाकते, म्हणजे जो आपण कोटिंग करतो तो अळणी नाही व्हायला पाहिजे, म्हणून थोडंसं मीठ ऍड करायचं। तर मी इकडे 3 टेबलस्पून ऑइल घेतलेले आहे। ऑइल अगोदर गरम करून घ्यायचे आहे, त्याच्याने कोटिंग जे आहे ते निघत नाही। आणि ह्याला जास्त पण फ्राय करायची गरज नाही, नेमकं 5 ते 6 मिनिटांनी आपलं चिकन फ्राय होऊन रेडी होतं। सर्व करताना मात्र आम्हाला ते गरम गरमच सर्व करायचं आहे। तर मी कोटिंग करून घेतले आहे आणि एकत्र मी तेलात ठेवते। मस्त असं आम्हाला 5 ते 6 मिनिटात फ्राय करून हे काढायचं आहे, म्हणजे जास्त पण असं काळं नाही करायचं, गोल्डन ब्राऊन कलर आणायचा आहे। तर मी आता मीडियम फ्लेम वरती ठेवून हे फ्राय करते। शक्यतो फ्लिप करताना तुम्ही फोकचा यूज करा, म्हणजे त्याच्याने फ्लिप मस्त होतं, काही तर ह्याचे जे कोटिंग आहे ते पण निघत नाही। तर हे टिप्स आहे तुमच्यासाठी। तुम्ही घरी कसं काय करतात, तुम्ही केलं असेल तर कसं केलं आहे, तुमचं काही याच्यामध्ये वर्जन आहे का, हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, म्हणजे मी पण घरी ट्राय करू शकते तुमचं काही वर्जन असेल तर, आणि मी पण तुमच्यासोबत मग शेअर करू शकेल तुमच्या नावासोबत की मला तुम्ही असं सांगितलं होतं कृती आणि मी त्याच्या हिशोबाने हे केलं आहे। तर मग पटकन तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कसं काय घरी बनवतात
आणि नाही बनवत असेल किंवा दुसरा प्रोसेस काय असेल तर तुम्ही हे पण ट्राय करा आणि मला कळवा। तर हे आपले फ्राय झालेले आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशी प्लेटिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।